मिक्स झालेल्या गवारी आणि घेवड्याच्या शेंगा. काय करावं, कुठली भाजी करावी, तर घेवड्याच्या शेंगा आता मी वेगळ्या करून घेते आणि घेवड्याच्या शेंगाची भाजी आज आपण करूयात. मसालेदार घेवड्याची भाजी आज आपण करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी आता या गवार आणि घेवड्यातून घेवड्याच्या शेंगा काढून घेतल्यात. गवारीच्या शेंगा साईडला ठेवून देऊयात. गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी. घेवड्याच्या शेंगा काढून घेतल्या, त्या धुवून घेतल्यात चाळणीमध्ये चांगल्या. आता त्या साफ करून घ्यायच्या अगोदर एक लोखंडाचा तवा ठेवला आहे गॅसवरती आणि एक मोठा कांदा मोठाच कापून घेतला आहे. तो आपण तेल न घालता या लोखंडाच्या तव्यावरती मंद आचेवरती भाजून घेणार आहोत, त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत. आणि खोबऱ्याचा एक मोठा तुकडा देखील बारीक काप करून घेतलेले आहेत. तो देखील कांदा भाजून झाल्यावरती आपण या तव्यावरती ते खोबरं देखील भाजून घेणार आहोत. अजिबात मी तेल घातलेलं नाही आहे. लोखंडाचा तवा आहे त्याच्यामुळे ते छान लाल होतो कांदा. आणि कांदा आणि खोबरं भाजेपर्यंत ज्या धुवून घेतलेल्या घेवड्याच्या शेंगा आहेत त्या मी साफ करून घेते. घेवड्याच्या शेंगांच्या दोन्ही बाजूच्या शिरा काढून घ्यायच्या. आता या खोबऱ्याबरोबरच मी लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या देखील भाजून घेते. छान भाजून झालेल्या आहेत म्हणून मी आता गॅस बंद करून टाकला आहे. तर आता आपण या घेवड्याच्या शेंगा या पद्धतीने सोलून घ्यायच्या आहेत. त्याला शिरा असतात, त्या शिरा काढून घेतल्या नाही तर भाजी मग चांगली लागत नाही, म्हणून शिरा काढून घ्यायच्या. तुम्ही हाताने तुकडे करू शकता किंवा मग घाई असेल किंवा थोड्याफार शेंगा सुकलेल्या असतील तर सुरीने त्याचे शेंडे दोन्ही काढून घ्यायचे. शिरा निघून येतात आणि या पद्धतीने कापून घ्यायच्या. अगोदरच धुवून घेतलेले असतात शेंगा, त्याच्यामुळे त्याच्यातले दाणे थोडेफार कापले गेले सुरीने कापताना तरी चालेल. तर आता खोबरं थंड झालंय, मी ते बारीक करून घेतलं पहिल्यांदा पाणी न घालता. आता त्याच्यानंतर कांदा आणि कोथिंबीर देखील मी त्या वाटणामध्ये वाटून घेतलेली आहे. आता एका कढईमध्ये 2 पळी तेल घालूयात आणि आपण जे वाटून घेतलं ते आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत. तर त्याच्या अगोदर मी तेलामध्ये फोडणीसाठी कढीपत्ता घातला, बाकी जिरे मोहरी काही घातलेलं नाही आहे. घातलेलं वाटण थोडंसं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि पावडर मसाल्यांमध्ये हळद, जिरे पावडर घातली मी ते, कारण आपण जिरे फोडणीत घातली नाही. भरपूर धना पावडर येथे घालायची आहे, 1 मोठा चमचा. आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्यात म्हणून एक छोटा अर्धा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे, पण हळद पावडर घातलेली आहे आणि धना पावडर थोडीशी जास्त घातलेली आहे. आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला केला त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालून या वाटणामध्ये घातलं, मिक्स केलं. झाकण ठेवते मिनिटभर. स्टीलची कढई आहे त्याच्यामुळे वाटण लगेचच करपतं, म्हणून अजून 2 चमचे पाणी घालून पुन्हा अर्धा मिनिट झाकण ठेवलं. वाफेवरती हे वाटण आपण चांगलं परतून घेतोय. अजून देखील पाण्याची गरज आहे, वाटण सुकं होतं आहे, म्हणून मी अजून 2 चमचे पाणी घालून त्याच्यामध्ये वाटलेली कोथिंबीर देखील घातली कापलेली. आता वाटण आपलं चांगलं परतलं गेलेलं आहे. तर वाटण चांगलं परतल्यानंतर जे आपल्या घेवड्याच्या शेंगा आपण छान अशा निसून घेतल्यात, बारीक तुकडे करून शिरा काढून घेतलेल्या आहेत. आणि शिरा काढायच्या अगोदर, कापायच्या अगोदरच आपण त्या छान धुवून घेतल्या होत्या. तर आता इथे मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स केल्या आणि ग्लासभर पाणी आणि थोडंसं अजून वरती 2 चमचे पाणी मी नंतर घातलेलं आहे. ते पाणी घालून घेतलं आणि मीठ घातलं चवीनुसार. भाजीला चांगलं मिक्स करायचं आहे. आता आपण आपला गॅस मोठा करू शकतो, कारण आपल्याला याला एक उकळी आणायची आहे. तर त्याला एक छान अशी उकळी आली की मग आपल्या ज्या शेंगा आहेत त्या आपण अगोदर उकडून घेतलेल्या नाहीत, बऱ्याच वेळा उकडून देखील घेतल्या जातात. तर मी इथे कच्च्या शेंगा घातलेल्या आहेत. तर एक उकळी आल्यानंतर गॅस मी बारीक करते आणि झाकण ठेवून मंद आचेवरती मस्त या घेवड्याच्या शेंगा शिजेपर्यंत आपल्याला भाजीला शिजू द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय मस्त भाजीला तेलाचा तवंग आलेला आहे. वाटणही चांगलं परतलं होतं आणि या घेवड्याच्या शेंगा देखील चांगल्या आपल्या शिजलेल्या आहेत. तर भाजीला चांगलं मिक्स करून घेते. भाजी आपली तयार झालेली आहे, कारण घेवड्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत. तर भाजी तयार झाल्यानंतर मी एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालते. गरम मसाला शेवटी घातला
तर भाजीच्या चवीमध्ये खूपच फरक पडतो. गरम मसाला घालून भाजीला मिक्स करते आणि अर्धा मिनिट तरी वाफ देऊयात. झाकण ठेवून अर्धा मिनिटभर भाजी तशीच मंद आचेवर शिजू दिली. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करूयात, कारण आता आपल्याला घालायची आहे भरपूर बारीक कापलेली कोथिंबीर. ही कोथिंबीर घालून देखील आपल्याला पुन्हा भाजीला मिक्स करायचं. आता तुम्ही म्हणाल गरम मसाला घातल्यानंतर थोड्या वेळ वाफ दिली आणि मग थोड्या वेळ अर्धा मिनिट भाजी शिजू दिली आणि मग कोथिंबीर घातली, तर त्याचं कारणही तसंच आहे. कारण गरम मसाला घातला आणि लगेचच कोथिंबीरही घातली तर ही कोथिंबीर लगेचच पूर्ण काळी पडून जाते. म्हणून एकत्र घालायचं नाही. गरम मसाला घातल्यानंतर थोडी वाफ द्यायची आणि मग कोथिंबीर घालून ती देखील मिक्स करायची, म्हणजे ती देखील काळी पडत नाही. तर अशा पद्धतीने गॅस बंद केला आहे. मस्त मसाला घेवडा भाजी तयार झाली. थँक्यू.